घरी आलेल्या पाहुण्यांना अशी जर डाळबट्टी तुम्ही एकदा खाऊ घातली ना, तर ते तुमचं कौतुकच करतील आणि ही डाळबट्टी खाण्यासाठी ना पुन्हा-पुन्हा पाहुणे तुमच्या घरी येतील. इतकी भारी ही डाळबट्टी लागते. डाळबट्टी बनवण्यासाठी मी इथं गिरणीतून दळून आणलेलं आहे. डाळबट्टीचं पीठ एका ताटामध्ये घेतलं, ओवा टाकला त्याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकलं, बडीशेप टाकली, हळद पावडर टाकली, त्यानंतर तेल टाकून मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकून ना याचं घट्टसर कणिक तयार करून घेतलं. डाळबट्टी वाफळून घेण्यासाठी ना 2 रोल तयार करून घेतले आणि इथं मी ऑडीचा इकोबेक पेपर वापरलेला आहे. चाळणीमध्ये पेपर ठेवला, पेपरावरती 2 रोल ठेवून दिले आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटं अशी मी तो वाफळून घेतलेला आहे. कुकरमध्ये 3 डाळी स्वच्छ धुवून टाकले, 1 टोमॅटो टाकला आणि डाळ शिजवून घेतली. 10 ते 15 मिनिटं मध्ये छान अशा डाळबट्टी इथं वाफळलेल्या आहेत. लगेच गोल असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मध्यम आचेवरती तेलामध्ये छान अशा ह्या गोल्डन रंगाचे होईपर्यंत मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे. त्यानंतर ना कढईमध्ये तूप टाकलं, त्यामध्ये जिरे, मोहरी टाकली, हिंग टाकलं, त्यानंतर 2 मिरच्या टाकल्या सुकलेल्या, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण टाकलं, हळद पावडर टाकली आणि थोडासा सांबर मसाला टाकून शिजवून घेतलेली डाळ टाकून दिली. पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं. मस्त अशी डाळ इथं डाळबट्टी सोबत खाण्यासाठी डाळ देखील तयार झालेली आहे. अशी ही डाळबट्टी जर तुम्ही घरामध्ये एकदा आठवड्यातून तुम्हाला किमान 2दा ते 3दा बनवावी लागणार आणि अचानक पाहुणे घरी आल्यानंतर स्वयंपाकामध्ये काय बनवावं हा प्रश्न जर पडला तर झटपट तयार होणारी ही डाळबट्टी नक्की बनवा आणि तुमच्या भागामध्ये वरणबट्टी किंवा डाळबट्टी बनवतात की नाही हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.